जावे। एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा येईल मायबाप, त्या दिवशी हा समाज तुम्हाला सोन्याच्या सिंहासनावर बसवल। त्या दिवशी सुद्धा समजा की सोन्याच्या सिंहासनावर सुद्धा मी माझ्या भगवंताच्या सत्तेने बसलोय। आणि एक दिवस असा येईल की त्या दिवशी तुम्हाला पायी चालताना तुमच्या पायामध्ये चप्पल सुद्धा नसेल। त्या सुद्धा वेळेस समजा की ही सत्ता सुद्धा देवाची आहे। पण लोकांना असं वाटतं चांगलं काम केलं की आपण केलं, वाईट केलं की देवानं केलं। देव चांगलंही कोणाचं करत नाही, वाईट कोणाचं करत नाही। तुम्ही जसं पेरसाल तसं उगवल महाराज। लोकांची धारणा अशी की परमार्थी माणसाच्या जीवनामध्ये एवढे संकट काय येतात। माझ्या गाडीचा अपघात झाला एकदा, डोक्याला टाचे पडले होते 10-12। मग सगळं गाव आम्हाला भेटायला येत होतं की महाराजांचा अपघात झालाय, महाराजांचा अपघात झालाय। आमच्या गावामध्ये एक नंबरचा दारू पिणारा मनुष्य मला भेटण्यासाठी आला। आमच्या आईला म्हणे, काकू ए काकू, अगं महाराज कुठे? आई म्हणली तू झोपलेला आहे। बरं बरं बरं। मला उठवायला आला, 5 रुपयाचा एक पार्लेजी पुडा घेऊन आला होता। सकाळीच 8 वाजता पिऊन आला होता, खानदानी पिणारा होता। आणि मला उठवलं, हे महाराज उठ म्हणे। मी आपलं डोळे चोळत उठलो, डोळे सुजलेले होते कारण लागलेलं होतं खूप। आणि मला म्हणे, काय बे महाराज तुझं जीवन एका बे दररोजचे 2-2 कीर्तन करतो, गळ्यामध्ये माळ आहे, कपाळाला गंध काय लावतो, पंढरपूरला काय जातो, आळंदीला काय जातो, एवढं देवदेव करून एवढा परमार्थ करून तुझ्या गाडीचा अपघात कसा होतो बे? पहा लोकांचं डोकं कुठं लावतात, हे दारूने डोकं काही कळत नाही मला। अबे तुझ्या गाडीचा अपघात कसा होतो बे? मी बघ ना म्हणे, माझ्याकडे बघ, मी एकादशीच्या दिवशी बोकडे खातो म्हणे। काय म्हणला? मी एकादशीच्या दिवशी बोकडे खातो म्हणे। मला वार कळत नाही, देव कळत नाही, कधी वारी माहित नाही, कधी काय माहित नाही। आणि सकाळी चहा नंतर पितो, पहिली दिवशी पितो म्हणे। एवढा पॉवरफुल एवढा आहे म्हणे मी, पण अजून मी 2 व्हीलरवरून सुद्धा पडलो नाही। मग तू भारी आहे का मी? म्हणलं सध्या तर तूच भारी आहे। अरे जीवनामध्ये येणारं दुःख, अरे ज्या प्रभू रामचंद्राचा दुसऱ्या दिवशी सकाळी राज्याभिषेक होणार होता, त्याच प्रभू रामचंद्राला वनाच्या दिशेने जावं लागलं। कोणतं कर्म कधी कसं होईल काही सांगता येत नाही। खरं सांगा, महाराष्ट्राचं राजकारण ज्यावेळेस ढवळलं, ज्यावेळेस हे सगळेजण पळून गेले, त्यावेळेस खरं सांगा तुम्हाला असं वाटत होतं का एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री होतील? कोणाला तरी वाटत होतं का? कस काय झाले? अजिबात नाही। प्रत्येकाने स्वप्न पाहिलं पाहिजे, कारण काय सांगा उद्या कोणाचाही नंबर कधी काही लोक माणसं सुद्धा हलकट, त्यांचे स्वप्न सुद्धा हलकट। दिवशी आम्ही प्रवास करत असताना माझा मित्र मला म्हणे, पुरुषोत्तम, म्हणलं काय रे? अरे मी स्वप्नात चटणी भाकर खाल्ली रे म्हणे। म्हणलं काय गधा माणूस आहे तू, स्वप्नात सुद्धा चटणीच खातो? अरे स्वप्नात जर खायचं असेल तर ताज हॉटेलमध्ये जाऊन थोडं पनीर चिली वगैरे काही खायची ना। बरं स्वप्नात हॉटेलमध्ये जायला पैसे लागत नाही, स्वप्नामध्ये जेवायला पैसे लागत नाही, काही स्वप्नात सुद्धा लुना घेतात। अरे स्वप्नात तर हेलिकॉप्टर घे मूर्खा, पैसे नाही लागत ना। काही माणसंही हलकट आणि स्वप्न सुद्धा हलकटच असतात। म्हणून ज्या माणसाला